कोणी अर्जुनला ओळखत नाही. मॅडम, तुम्ही प्लीज यांना जायला सांगा. आपण हॉस्टेलला जाऊयात प्लीज. मला खूप खूप त्रास होता. सर, तुम्ही प्लीज इथून बाहेर जावा. पेशंटला खूप त्रास होतोय. पण सिस्टर मॅडम, तुम्ही बघताय ना पेशंट किती हायपर होतीये ते. प्लीज तुम्ही दोघे बाहेर थांबा, रिक्वेस्ट करते. मणी सर का आले तिथे? मला इथे नाही राहायचंय. मॅडम, आपण हॉस्टेलला जाऊयात. तिथे गेल्यावर मला आईला फोन करायचा आहे. खूप दिवस झाले तिच्याशी बोलणंच झालं नाहीये. आपण हॉस्टेलला जाऊयात प्लीज. स्वानंदीला तिची आई जिवंत आहे असं का वाटतंय अचानक? काय झालंय स्वानंदीला? अशी विचित्र का वागतीये ही? स्वानंदी, तू बरी झालीस ना की आपण हॉस्टेलला जाऊया? हा, आणि मग तेव्हा तू आईशी बोल. आता तुला बरं नाहीये ना? डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत ना घरी. हा, मग आपण हॉस्टेलला जाऊया, ठीक आहे? ही स्वानंदी तर अजूनही जिवंत आहे. ही मूर्ख प्रत्येक वेळी कशी काय वाचते? आणि माझी आई? मी करते ना तुझ्या आईला फोन घरी जाऊन. तू आता झोप. तुला आरामाची गरज आहे ना? लवकर बरं व्हायचं आहे ना? घरी जायचं आहे ना? प्लीज तुम्ही बाहेर थांबा, प्लीज. हे स्वानंदीचे स्कॅन रिपोर्ट्स आहेत आणि स्कॅन इमेजेस मेल केलेत. मला जी भीती होती तेच घडलं. ह्या स्वानंदीच्या ब्लड टेस्ट आहेत, त्या ताबडतोब करा आणि रिपोर्ट मला आणून दाखवा. ओके सर. डॉक्टर, स्वानंदी अशा का रिॲक्ट होत आहेत? मणिकुमार, तुम्ही आतमध्ये गेलात त्यावेळेस मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतात. म्हणजे काय सांगणार होतात? या मॅडम, जरा बसा. तुम्ही जरा दरवाजा बंद करा. हे पहा, मी आता जे काही बोलतो ते नीट लक्षपूर्वक ऐका. स्वानंदीच्या डोक्याला खूप गंभीर इजा झाली आहे. आम्ही तिचं इमर्जन्सी ऑपरेशन केलं, त्यामुळे तिच्या जीवाला असलेला धोका पूर्णपणे टळलाय, जो ती इथे आली होती तेव्हा होता. थँक्यू सो मच. हे पहा मणी, माझं अजून बोलणं पूर्णपणे संपलेलं नाहीये. स्वानंदी जरी शुद्धीवर आली असली तरी मी तिचे रिपोर्ट पाहिले, हा स्कॅन पाहिला आणि माझी शंका खरी ठरली. कसली शंका? स्वानंदीच्या मेंदूच्या बाजूला एक क्लॉट तयार झालाय, डोक्याला मार लागल्यामुळे. आम्ही उपचार केले
पण तो क्लॉट जिथल्या तिथेच आहे. त्यामुळे स्वानंदीचा पार्शियल मेमरी लॉस झालाय. पार्शल मेमरी लॉस म्हणजे आम्हाला कळलं नाही, नीट सांगाल प्लीज. म्हणजे असे पेशंट जे त्यांच्या आयुष्यातले काही दिवस, काही महिने, काही वर्ष हे पूर्णपणे विसरून जातात. त्यांना त्यांच्या आधीचं आणि नंतरचं पूर्णपणे आठवतं, पण मधलं काहीही आठवत नाही. स्वानंदी सुद्धा गेल्या 1.5-2 वर्षात तिच्या आयुष्यात जे घडलं ते सगळं विसरली. त्याच्या आधीचं तिला सगळं आठवतंय. म्हणूनच ती शुद्धीवर आल्यावर आजचा दिवस हा डायरेक्ट 1.5-2 वर्षांनी उगवलेला दिवस तिच्यासाठी आहे. म्हणजेच मधला 1.5-2 वर्षाचा सगळा काळ तिच्या मेंदूतून पूर्णपणे पुसला गेलाय. दीड 2 वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा ती मुंबईत आली होती. ती हॉस्टेलमध्ये आमच्या इकडे राहत होती. त्यावेळी तिची आई जिवंत होती, म्हणून तिला हे आठवते की तिची आई जिवंत होती. आणि मणीची फारशी तिची मैत्री सुद्धा नव्हती. इनफॅक्ट मणीबद्दल तिच्या मनात तिरस्कार होता. म्हणून कदाचित त्यामुळेच ती सारखं म्हणत होती की तिला मणी डोळ्यासमोर नको होता. मणी, अरे पण अर्जुन बद्दल तर तिला काहीच माहिती नाहीये. अर्जुन बद्दल तिला काहीच आठवत नाहीये. सिस्टर, त्या मणी सरांना आत कोणी बोलवलं होतं आणि मला काय झालं? मी इथे काय? हे बघा, डॉक्टर तुम्हाला सगळं सांगतील आणि तुम्ही प्लीज आता जरा आराम करा आणि जास्त विचार नका करू. हो, पण मला काय झालं? आता तर कोणीच नाही आत. तनिष, हीच संधी आहे त्या स्वानंदीला संपवायची.